मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में संचालित स्वयं रोजगार कार्यक्रम लगातार युवाओं के लिए प्रेरणा का स्रोत बन रहा है। गुरुवार को आयोजित इस विशेष सत्र में मेडिकल इक्विपमेंट उद्योग से जुड़े सफल उद्यमी संजय डबली ने अपनी उद्यमिता की यात्रा, संघर्ष और सफलता की कहानी साझा की। कार्यक्रम के माध्यम से युवाओं को यह संदेश दिया गया कि सही मार्गदर्शन, दृढ़ संकल्प और मेहनत के बल पर स्वयं रोजगार के क्षेत्र में सफलता हासिल की जा सकती है। इस पहल का मुख्य उद्देश्य अधिक से अधिक लोगों तक स्वयं रोजगार की जानकारी पहुंचाना, नए व्यावसायिक अवसरों से परिचित कराना तथा युवाओं को नौकरी खोजने के बजाय रोजगार सृजक बनने के लिए प्रोत्साहित करना है। आयोजकों का मानना है कि ऐसे प्रेरणादायी अनुभव समाज के अनेक युवाओं को आत्मनिर्भर बनने की दिशा में आगे बढ़ने का आत्मविश्वास देंगे। ब्यूरो रिपोर्ट, जीवन सुरक्षा न्यूज, नागपूर। हां, माझं नाव धीरज गजघाटे। मी इथे मेडिकल इक्विपमेंटच्या बाबतीत सरांनी मला बोलावलं। त्या बाबतीत नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याबाबत मी माझा जो अनुभव होता तो यांच्यासोबत शेअर केला आणि त्यातून जर बाकी नवीन उद्योजकांना जे काही येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही मदतीची गरज पडेल त्यासाठी मी नेहमी सदैव या कार्यालयाशी निगडीत राहील आणि त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील। नमस्कार। आज माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये स्वयंरोजगार मार्गदर्शनाच्या निमित्ताने आज येणे झाले, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार। आज मेडिकल इक्विपमेंट्स, त्यांची निगा, दुरुस्ती, त्याच्यानंतर हॉस्पिटल इन्स्टॉलेशन, त्याच्यामधलं सगळं फर्निचर हे सगळं बनवण्याचं धीरज यांचं काम आहे। त्याविषयी सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। सर्व युवकांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे आणि एक उद्योजक जो आहे तो खरंच कसा घडतो हे धीरजनी आपल्या अनुभवातून सांगून दिलेलं आहे आणि मार्गदर्शन पण केलेलं आहे। अनेकांना याचा नक्कीच फायदा होईल असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। धन्यवाद। माझं नाव संजय डबली, मी इथला कोऑर्डिनेटर आहे या कार्यक्रमाचा। या स्वयंरोजगाराच्या कार्यक्रमामध्ये आमची अशी इच्छा असते की पुष्कळसे विषय आहे की ज्याच्यापासून आपण स्वयंरोजगार निर्मित करू शकतो, तर हे लोकांपर्यंत पोहोचावे त्याच्याकरता हा गुरुवारचा स्वयंरोजगाराचा कार्यक्रम असतो। तर त्या अंतर्गत आज मेडिकल इक्विपमेंट आणि त्याची व्याप्ती हा विषय आमचा झाला नव्हता, तर तो घेण्यात आला। अजून असे विषय कोणाला काही डिस्कस करायचे असतील, लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर जरूर आमच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवावी ही आपणास विनंती करतो आम्ही। धन्यवाद। दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।